साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. उद्धरेत आत्मनात्मानम् आत्मनात्मानम् न आत्मानम् अवसादयेत् अवसादयेत्. आत्मैव ह्यात्मनो आत्मैव ह्यात्मनोर् न आत्मानम् अवसादयेत्. या सूत्राद्वारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगू इच्छित आहेत की हे अर्जुना, आपणच आपले शत्रू आहोत, वैरी आहोत आणि आपणच आपले मित्र आहोत. आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. आत्मा जेव्हा ह्या शरीरात ज्या क्षणी उपस्थित झाला, तो आत्मा मग त्या शरीररूपी मायेच्या अगदी त्या शरीररूपी मायेच्या गुणावगुणाने तो शरीराला आपलंच समजू लागला. आणि म्हणून हा जो घोटाळा झालेला आहे की आत्मैव रिपुरात्मना, आत्माच शत्रू आहे, आत्माच बंधू आहे, आत्माच मित्र आहे. मग असं जर आहे तर मग मायेची पकड जबरदस्त आहे. मायेनं त्या आत्म्याला असं काही जखडून ठेवलं आहे. आत्मा बाहेर निघायचा प्रयत्न केला आत्म्यानं तरी ते शक्य आहे. त्यासाठी गुरुप्रणित मार्गाने जावं लागेल. जेव्हा गुरुप्रणित मार्गाने जाऊ आपण, त्याच वेळी मग त्या आत्म्याला या देहाच्यामुळे आत्मा कटिबद्ध होता, त्या आत्म्याला मोकळीक मिळू शकेल. आणि हा जो आपण पसारा केला, आपण जी उपासना करतो, साधना करतो, परमेश्वराविषयीची आपली नितांत भावना, प्रेम आपण व्यक्त करतो, त्याचं कारणच आहे की बंधनात अटकलो आहोत. आणि ते बंधन दुसरं तिसरं काही नाही आहे. बंधन स्वतः आपणच करून घेतलं. जसं बाहेर सूर्य उगवलाय, पक्षी किलबिल करतायत, सर्वत्र उत्साहाचं वातावरण. अशा वेळी त्या उत्साहाच्या वातावरणाचा घरात जर घराचे दरवाजे खिडक्या बंद आहेत आणि वर आणखी गोधडी घेऊन झोपलो असो आपण, मग सूर्य किती उगवलेला असू देत, एकदा का
सर्वांगावरून गोधडी ओढलीत की संपलं सगळं. म्हणून मग सावध असणं आवश्यक आहे. 24 तास रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. तुकाराम महाराज जे म्हणतात ते उगाच नाही की कधी पाय घसरेल, कधी पडू. कारण जी वाट आहे ती घसरली, ती वाट इतकी गुळगुळीत झालेली आहे की पाय थोडासा जरी इकडे तिकडे पडलात की मग काय होईल ते सांगता येणार नाही. मायेचा खेळच न्यारा आहे. मायेचा खेळ इतका जबरदस्त आहे की आजपर्यंत आपण मायेचंच सगळं पाहतो. मायेचा आविष्कार आपल्याला नाईलाजानं पाहावं लागतं. हा देह, ह्या देहावर असलेले प्रावरण, अलंकार. आपण जर थोडंसं प्राण्यांकडे पाहिलं, प्राणी कुठला कपडा घालतात, प्राणी कुठल्या हॉटेलमध्ये जेवतात, प्राण्यांना चायनीज नाही लागत. मात्र आम्हाला चायनीज हवं. हे का? तर ते ह्याचमुळं आहे की त्या प्रभूच्या मायेला आपण आजपर्यंत जाणू शकलो नाही. माया आहे पण माया दिसत नाही. मा म्हणजे आहे आणि या म्हणजे नाही. माया म्हणजे जी माया आपण म्हणतो ती आहेही आणि नाही. आपण पाहतो आहोत, आपण ऐकतो आहोत, आपण चालतो आहोत, आपण बोलतो आहोत. जे जे कर्म आपल्याकडनं घडतंय मंत्राधीनच जगत सर्वम यंत्राधीनंच देवता. हे सर्व जग मंत्राच्या अधीन आहे. जग मंत्राच्या अधीन आहे. आणि ज्या देवतांच्याकडून हे जग चालवलं जातं ते जग यंत्रांच्या अधीन आहे. थोडंसं आपण पाहिलं की पूर्वीचा काळ, आत्ताचा काळ, या वेळेत आपण एवढ्या प्रकाशात बसलो. ही विजेची कमाल आहे. आपण विजेच्या झगमगाटात आहोत. आणि जर मागे 50-60 वर्षे गेले आपले तर आपल्याला एवढ्या प्रमाणात ह्याच वेळेत प्रकाश उपलब्ध होणं फार अवघड होतं. प्रकाश उपलब्ध होणं कठीण होतं. आता प्रकाश मुबलक आहे. वीज निर्मितीची केंद्र अनेक आहेत. आणि वीज आहे म्हणून आपण निरनिराळे उपकरणं वापरतो. वीज आहे म्हणून आपली मजा आहे. वीज वॉशिंग मशीनच्या निमित्तानं
आपले कपडे धुतं. वीज आपण कशी कशी वापरतो, तिचं वितरण कसं, तिची निर्मिती कशी, आपण पाहत नाही. आपण जर पाहिलं तर आपण पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरतो. त्या पाण्याची आपण बचत करू शकतो, परंतु त्यासाठी लागणारं अवधान नाही, तिकडे लक्ष नाही आहे, दुर्लक्ष आहे. पाण्याचा मुबलक वापर हा काही दिवसांनी मानवाला घातक ठरणार. पाण्याचा वापर नियंत्रितच असायला हवा. एक म्हातारा तो गिर्यारोहणाचं शिक्षण द्यायचा. अगदी पर्वताच्या शेवटच्या टोकावर, उंचात उंच असलेल्या टोकावर कसं काय पोचायचं, ते त्याचं शिकवणं, ती त्याला प्राप्त झालेली कला होते. तो त्याच्याकडे एक तरुण आला शिकण्यासाठी. त्याला शिकायचं होतं झाडावर कसं चढायचं. आपण झाडावर असे सरळ कसे चढू शकतो, पण झाडाच्या आडव्या फांदीवर आपण नाही चढू शकत. झाडाच्या आडव्या फांदीवर आपण चढू शकत नाही, चालू शकत नाही. पण प्राणी पाहिले तो वाघापासून सगळे त्या आडव्या फांदीवर चढतात. असंच का? तर त्याचं मूळ कारण गुरुत्वाकर्षण आणि गुरुत्वाकर्षणाचा मार्ग. न्यूटन्स लॉ मध्ये त्याने सांगितलं की आकर्षण आहे, गुरुत्वाकर्षण आहे. म्हणून प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट एकमेकाशी बांधलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसं एकत्र येतात, लाख लाख 20-20 लाख माणसं एखाद्या कार्यक्रमाला, एखाद्या सभेला उपस्थित राहतात. त्याच्या मागे जे नियोजन आहे ते मात्र त्या ईश्वराचं आहे. लाखो माणसं येतात जातात. आता पूर्वी आपण जेव्हा आपलं मंदिर खाली होतं, मोठा परिसर वापरायचो. एवढा मोठा परिसर वापरल्यानंतर आता आपण इथे आलो, इथे थोडंसं आपल्याला बंधन आलं. पण ही जागा वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत योग्य आहे. कारण स्वामी महाराज नैऋत्येला बसलेले आहेत, ते ईशान्येला समोर पाहत आहेत. ईशान्य म्हणजे देवत्व आणि नैऋत्य म्हणजे मालकत्व. मालक तुमचे आमचे सर्वांचे स्वामीजी महाराज आहेत.
आणि देवत्व म्हणजे आपण सगळं. आपण जे जमतो भक्त हे देवत्वाच्या द्वारे आहोत. इथे काय कुठे दारूच्या बाटल्या नाही फुटत. कोणत्याही वाईट विचारांचा प्रसार होत नाही. म्हणून इथे आला की माणूस शांत होतो. भ्रष्ट विचार डोक्यात असताना माणूस इथे आला तर तो जाताना आनंदात जातो. म्हणजे दुःखीत आलेला माणूस जाताना हसत जातो. हीच तर स्वामी महाराजांची किमया आहे. तर तो म्हातारा त्या तरुणाला उंच असलेल्या एका झाडावर चढायला सांगितलं. जवळजवळ 400 किलोमीटरचं अंतर, 400 फूट, 400 किलोमीटर नाही तर 400 फुटाचं अंतर तो वर 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 चढत गेलाय. टोकावर पोचलाय, तिथे विश्रांती घेतोय आणि पुन्हा तो तरुण उतरायला लागला. त्याचं शिक्षण यशस्वी झालं. पण तो जेव्हा उतरायला लागला तर अगदी आता 15-20 फुटावर जमीन राहिले उतरायचं. 15-20 फूट उतरणं बाकी आहे. अशा वेळी हा म्हातारा गुरु त्याला सांगतोय मोठ्याने ओरडून, अरे सावधान सावधान, पडशील बघ का, सावध हो. त्या तरुणाला मोठा प्रश्न पडला की एवढ्या आपण टोकावर होतो तेव्हा ह्या म्हातारेग्रस्त काहीच बोलले नाही आणि आता 15-20 फूट अंतर राहिलंय खाली उतरायला आणि हा गुरु सांगतोय सावध हो सावध हो, सावध राहा. संत रामदास स्वामी सावधान म्हटल्यानंतर गुल झाले. मग ह्या गुरुनं जेव्हा त्या म्हाताऱ्यानं त्या गुरुला त्या तरुणानं खाली उतरताना प्रश्न केला की तुम्ही हे असं काय उलटं गणित तुमचं. म्हातारा म्हणे, बाबा तूच विचार कर की तू टोकावर आहेस, अगदी शिखरावर आहेस, शिखराच्या शेवटच्या टप्प्यात आहेस, तू पोचलेला आहेस. तू चढत असताना मी तुला सावध हो म्हणण्याची आवश्यकताच नाही, कारण तू चढण्याची जी काय क्रिया आहे ती तुझ्या हृदयात आधीच ठसलेली आहे. तुझ्या हृदयामध्ये ती इच्छा आहे ती झाडाच्या शेवटच्या टोकापर्यंत चढायचं जायचं. ती तुझी पुरी देखील झाली. पण तू वर चढताना मी बोललो असतो तर काही उपयोग नाही. खाली येताना तू बेसावध आहेस. वर चढताना वृक्षाच्या टोकापर्यंत जाताना तू सावध आहेस. पण उतरताना 15-20 पावलं राहिलेत, 15-20 फुटामध्ये काही होऊ शकतं. आणि आपण जर विचार केला तर हे गणित बरोबर आहे. पण आपण एखाद्या टेकडीवर, पर्वतावर, उंच असलेल्या तीर्थस्थानात जेव्हा जातो तेव्हा वर पोचलं की ह्याचा अर्थच आहे की आम्हाला
हा जो जीवनाचा चढ उतार आहे तो कळालेला नाही. जीवन क्षणभंगूर आहे. जीवन क्षणभंगूर असताना देखील ही जी आत्म्याची हेराफेरी आहे, आपण सहज एकत्र येतो. काही वर्षापूर्वी आपण दुसरीकडे कुठेतरी होतो आणि आता आपण सगळे एकत्र आलो. प्रत्येक जणाचं मूळ वास्तव्य ह्या वास्तव्यापासून थोडं अंतरावर आहे. थोडं अंतरावर जरी असलं तरी आपण जोडलेले आहोत. त्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो. भारतीय ऋषी मुनींचा हा एक महत्वाचा शोध आहे की शिष्य आणि गुरु ही एक नवी परंपरा आहे. ती एक जगातली आगळी वेगळी परंपरा आहे जिची अत्यावश्यकता आहे प्रत्येक मानवाला. गुरु तुम्हाला स्फूर्ती देतो, गुरु तुम्हाला चैतन्य देतो, गुरु तुम्हाला तुमच्या स्वरूपाची ओळख करून देतो. तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आलात, मी कोण आहे, हू एम आय. मी इथे कसा आलो. हे जन्मजन्मांतरीचं नातं आहे. आपण येतो पण ह्याच्या मागे जन्मजन्मांतरीचं नातं गुंतलेलं आहे. मागचे अनेक जन्म आपले असे गेले की परमात्म दर्शनाची, परमेश्वर दर्शनाची एवढी कळकळ लागलेली आहे की तो आत्मा हुरळून गेलाय. कधी एकदा भेटतो. पण देहाच्या अनुषंगानं, देहाच्या संगतीने आत्मा फसून जातो. आणि माया जी आहे ती सांगितल्याप्रमाणे आपली पकड शरीराच्या माध्यमानं आत्म्याभोवती पक्की करत चालते. म्हणून आपलं जे कुटुंब आहे, कुटुंबात आपलं जे स्थान आहे, ते कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं समजावून घेतलं पाहिजे. आता जे काही मतभेद होतात घरामध्ये, आपापसात जमत नाही, मग आपण जातो वास्तुशास्त्राकडे. तो वास्तु कन्सल्टंट तो येतो, परीक्षण करतो घराचं, आपल्याला कारणं देतो, उपाय देतो. वास्तूचे उपाय केले तरी देखील 20% ते 30% पर्यंत दोष जसा तसाच राहतो. कारण मानव नावाची जी वास्तू आहे, हे मानव नावाची वास्तू निवडताना चूक झालेली. परमेश्वरानं संधी दिली, हा देह, कुठल्या देह पाहिजे तो घे. जस्ट ए मार्केट, हा बाजार आहे. या बाजारामध्ये देह विकायला ठेवलेला आहे. ज्याची ताकद आहे तो घेईल.
मग तो देह घ्यायच्या आधी त्या देहाला परमेश्वर समजून जर आपण त्याची पूजा केली तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती अगदी सहज आहे, अगदी सहज, काही करावं लागणार. परंतु ह्या मायेला जर पार करायचं असेल, मायेच्या बंधनातनं सुटायचं असेल, तर मग त्या मायेचाच वापर करणं योग्य आहे. म्हणजे जसा काट्यानं काटा काढावा ना, तसंच आहे. यावेळी दिवाळीच्या निमित्तानं आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. पुस्तक ते तुमच्याकडे असेल, नसेल तर घ्या. आणि ही माहिती पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि वस्तू ज्या आहेत त्यात एकाक्षी नारळ, हा एकाक्षी नारळ म्हणजे त्या नारळाला ज्या 2 नसा असतात किंवा 3 असतील, परंतु डोळा एक असतो. त्याची संपूर्ण शेंडी काढून पाहिलीत की नेहमीच्या नारळाला 2 डोळे आणि 1 तोंड खाली असतं. त्या शेंडी काढली की तिथे जो काळा भाग आहे तो नीट बघा, तुम्हाला 2 डोळे आणि 1 तोंड दिसेल. मग त्यावेळी जर 2 रेघा एकत्र मिळालेल्या असतील खालून वर जाईपर्यंत, आणि त्याच्यात डोळा असेल, डोळे 2 असतील, 3 असतील, त्याचा काही उपयोग होत नाही. डोळा एक असावा लागतो. आणि ती जी खूण आहे ती पटकन तुम्हाला पाहता येणार. म्हणून आपण मागच्या वेळेस थोडीशी धावपळ झाली, ह्यावेळेस एकाक्षी नारळ आपण आधीच आणून ठेवलेलं. त्यामुळे ज्यांना हवे असतील त्याने पुढचा गुरुवार, हा गुरुवार, याच्या आधी नारळ आपण आणून ठेवलेले आहेत. तर त्या नारळाचा जो उपयोग आहे तो नारळ आपल्या घरात जर असेल, लाल कपड्यात बांधून वर छताला हूक अथवा काही ठेवून तो नारळ तिथे ठेवायचा. त्याआधी तो आपण विधीत वापरतो, पण एकाक्षी नारळ प्रत्येक कुटुंबात असावा. कधी कोणता प्रसंग येईल, कुठलं संकट येईल ते सांगता येत नाही. आणि एकाक्षी नारळानं म्हणजे वैर, शत्रुत्व मिटतं. तो दरवर्षी बदलायचा आहे. 300-350 रुपये त्याची किंमत आहे, पण ते उपलब्ध होत नाहीत. मुंबईमध्ये मग किती किमती सांगतात, काही सांगतात. तर हा एकाक्षी नारळ आहे. या एकाक्षी नारळाचा उपयोग पैशाची वृद्धी, आर्थिक चणचण, आणि त्याचबरोबर एक लघु नारळ आहे नेपाळी, छोटासा. तो विधिवत आपण जर ठेवला घरात, लाल वस्त्राच्या छोट्या पिशवीत ठेवून, वेळी प्रसंगी आपल्या खिशात जरी ठेवलं, तुम्ही कोणात जमिनीचा व्यवहार आहे किंवा तुम्ही फ्लॅट पाहायला गेलात, तुमच्या खिशात असं खिशात असेल तर तुमचा मार्ग अत्यंत सोपा होईल. हा जो लघु नारळ आहे हा संकट निवारण्यासाठी, म्हणजे उद्या काय होईल काही सांगता येत नाही. दारिद्र्य नाश, संकट निवारण, कर्ज निवारण आणि धनाची वृद्धी हे लघु नारळामुळे होणारा आपल्याला फायदा आहे.
ह्याला सोमवारी गंगाजलानं धुवून हळद कुंकू अष्टगंध लावायचं, फुले व्हायची, केवढा मोगरा तर लावावे, त्याच्यासमोर धूप जाळावं, पुढील मंत्राचा 12 माळा जप करा. लघु नारळापेक्षा आपल्याला हा जो एकाक्षी नारळ आहे हा निरनिराळ्या गोष्टींकरता आपल्याला उपयोगाचा आहे. मिळत नाही. हजारो नारळातनं 1, 2, 3, 4, 5 पर्यंत मिळतात. आणखी एक नारळ आहे ज्याला 4 डोळ्याचा नारळ. हा जो 4 डोळ्याचा नारळ आहे हा ज्याच्याकडे ते लखपतीच आहे. त्या नारळाची अशी किमया आहे. आता जेव्हा आपण विकत घ्यायला जातो बाजारात, मुंबईमध्ये दिवाळीच्या आसपास त्या 4 डोळ्याच्या नारळाची चलती होते. भाव बोलले जातात. तर त्याचा विधिवत जो उपाय आहे नरक चतुर्दशीला त्याची स्थापना आहे. तर पुढचं जे आहे लघु नारळ आणि बाकीच्या वस्तू या पुढच्या गुरुवारी आपण तुम्हाला सांगूया. आज आपण इथे थांबूया. सामुदायिक प्रार्थना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज.